Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जेनझींसोबत संवाद. नागपूरमधील रेशीमबाग मैदानात कार्यक्रमाचं आयोजन. जेनझीच्या मनातील प्रश्नांना फडणवीसांची उत्तरं. राहुल गांधींचा कार्यक्रम पेड इव्हेंट म्हणता मग फडणवीसांचा नागपूरमधील कार्यक्रम आणि लाडकी बहीण योजनेला काय म्हणायचं? संजय राऊतांचा सवाल. संपूर्ण भाजपच पेड इव्हेंट असल्याची ही टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालकांची विचारधारा मनुस्मृतीचे पुण्यातल्या छात्रों की गूंज कार्यक्रमातून राहुल गांधींचा मनुस्मृतीवरून निशाणा. पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं एमपीएससीच्या पेपर फुटीचा मुद्दा मांडला. 22 मार्चचा एमपीएससीचा पेपर 20 मार्चलाच फुटला. सीआयडीकडून प्रकरण दाबलं जात असून आरोपी गुजरातमध्ये पळून गेल्याचा आरोप. राहुल गांधींकडून मदतीचं आश्वासन. राहुल गांधींसमोर विद्यार्थिनींना आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला. मांजरीत सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाबाबत माहिती देत मागण्यांचं निवेदन सोपवलं. उपोषणस्थळी भेट देऊन अडचणी जाणून घेण्याचं राहुल गांधींचं आश्वासन. जरांगेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्तेंवर गुन्हा दाखल. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. विराट मोर्चा दरम्यान जरांगेंबद्दल अपशब्द वापरून धमकीवजा इशारा. केंद्रात मंत्रिपद मिळावं अशी प्रत्येकाची भावना. मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे 100% चान्सेस. परभणीचे खासदार संजय जाधव यांच्याकडून विश्वास व्यक्त. तर पक्षफुटीनंतर कोर्टाच्या नोटिशीचा विषय पक्ष बघेल. जाधव यांचं वक्तव्य. मुंबईतील मैदानं आणि मोकळे भूखंड वाचवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आज वांद्र्यात तिरंगा आंदोलन. वांद्र्यातील रंगशारदा इथल्या नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानावर आंदोलन होणार. महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत परिवर्तनासाठी मिशन मोडवर काम करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. शाळांचं आधुनिकीकरण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे आदेश. मुंबईत मराठा समन्वयकांकडून आझाद मैदानाची पाहणी. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानाचा आढावा. 29 ऑगस्टपासून आंदोलन करण्याचा जरांगेंचा इशारा. मुंबई महापालिकेतील पक्षांतर्गत गटबाजीची भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून दखल. महापौर रितू तावडे. भाजपबाबत सातत्यानं होणाऱ्या वादांची ही नोंद. नेत्यांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष. मुंबईत गणपती आगमनावेळी मोठी दुर्घटना. भुलेश्वरमध्ये 22 फूट गणपतीची मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू. 5 जण जखमी. तोल गेल्यामुळे घटना घडल्याची प्राथमिक माहिती. जखमींमध्ये 5 आणि 7 वर्षांच्या चिमुकलींचा समावेश. छत्रपती संभाजीनगरमधील मुलासह आईवडिलांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांचा खुलासा. आयफोनचे 1-2 हफ्ते थकल्यानं कुणाल आणि वडिलांमध्ये वाद. पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांचा दावा, तर नातेवाईकांनी दावा फेटाळला. छत्रपती संभाजीनगरमधील चांदगुडे मृत्यू प्रकरणाला कौटुंबिक वादाचा नवा अँगल. एका नातेवाईक महिलेमुळे संसारात वाद निर्माण झाल्याचा दावा. मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबावर मोठा परिणाम. आईच्या जुन्या व्हिडिओमुळे चर्चा. अंगणवाड्यांमधील पोषण आहाराची तपासणी करा. अंगणवाडी सेविकांच्या संघटनांची एफडीएकडे मागणी. विद्यार्थ्यांसाठीचा हा आहार गुरंही खात नाहीत. पोषण आहाराच्या गुणवत्तेवरून तक्रार. शालेय पोषण आहारातील न शिजणारा वाटाणा फडणवीसांनी खाऊन दाखवावा. भ्रष्टाचार करणारे नागपूरचेच लोक आहेत. संजय राऊतांची टीका. मुंबईच्या गणेशोत्सवात अदानी समूहाची एंट्री. चिंचपोकळीचा चिंतामणी सोबत अदानी समूहाच्या टायअपची चर्चा. याआधी लालबागच्या राजा मंडळासोबत अंबानींचं टायअप. उत्पादनातील घट. वाहतूक खर्च वाढल्यानं सुकामेवा महागला. बदाम पिस्त्याच्या दरात किलो मागे 300 रुपयांपर्यंत वाढ. पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डात बदाम पिस्त्याची आवक निम्म्यावर. राज्यभरात वाहनांच्या पीयूसी शुल्कात वाढ. दुचाकींच्या पीयूसी चाचणीसाठी आता 60 रुपये मोजावे लागणार. तर पेट्रोल, सीएनजी आणि एलपीजीवर चालणाऱ्या 4 वाहनांसाठी 140 रुपये पीयूसी शुल्क. भिवंडीत तरुणांच्या मारहाणीत 65 वर्षीय रिक्षा चालकाचा मृत्यू. शेरेबाजी करणाऱ्यांना जाब विचारल्यानं रिक्षा चालकाला मारहाण. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.